तुम्ही बघू शकता काय सुंदर कलर आलेला आहे मटकीला. आणि अशा पद्धतीची तुम्ही ना मटकी बनवू शकता. किंवा नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे गुरुवार आणि इथे आज पब्लिक हॉलिडे आहे आणि इथे गारांचा पाऊस सुरू झालेला आहे. आता खूप दिवसापासून पाऊस चालू होता, पण आज अक्षरशः गारा पडत आहे. जवळून दाखवत गारांचा पाऊस. इतकं मस्त वाटतंय, वातावरण इतकं ढगाळलेलं आहे, त्याच्यामध्ये गारांचा पाऊस एकदम मस्त वाटतंय. तर सकाळी व्हिडिओला सुरुवात केली, गारांचा पाऊस येत होता, तुम्ही बघितलं. आणि नंतर मग तो पाऊस गेला, म्हणजे 10-15 मिनिटच होता आणि त्यानंतर आहे ना असं ऊन पडलेलं आहे बघा. आणि आज आहे ना मिसळचा बेत आहे. मोड तर आलेली नाही आहे, पण काय हरकत नाही आहे. तर मी माझं कसं डाएटमधलं जे घरातलं बनवते ना तेच मी खाते, पण क्वांटिटी कमी ठेवते आणि थोडासा कमी तेलाचा वापर असं मी ठरवते. आणि क्वांटिटी कमी ठेवली तर मग कसं आपला जो पोर्शन आहे ना तो कळतो आपल्याला. आणि खूप पोटभर कधी जेवण करायचं नाही, पोटाला थोडंसं आहे ना रिकामं ठेवायचं. तर असा मी नॉर्मल अंदाज दिलेला आहे तुम्हाला. पण मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीची मिसळ दाखवणार. मी मिसळ आहे ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. एक काळ्या मसाल्यातली बनवते, एक अशी हिरव्या मसाल्यातली बनवते, एक नॉर्मल आपण कांदे टोमॅटो त्याची एक बनवते. आणि आज मी ना नॉर्मली मी जेव्हा मिसळ बनवते ना तर टोमॅटोचा यूज करत नाही. तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची मिसळ दाखवणारच आहे. पण ही जर एकदा तुम्ही मिसळ बनवली ना तर बाहेरच्या मिसळीला विसरून जाणार. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही नाशिकचे आहोत, तर नाशिकची मिसळ तर खूप फेमसच आहे. तर त्यामुळे आम्हाला ना मिसळ खूप आवडते. म्हणजे मनोजला मिसळ हा प्रकार खूप आवडतो. म्हणजे जेव्हा पण भारतात जायचं असेल ना तर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मनोजला की मिसळ खायला जातात. असो, तर अशा पद्धतीत तुम्ही एकदा मिसळ बनवा, गॅरंटी देते मी, तुमच्या घरच्यांना खूप आवडणार. तर चला सुरुवात करते. इथे मी काय केलेले आहे, हिरवे मूग भिजत ठेवलेले आहे, म्हणजे मूळ आणण्यासाठी भिजलेलं तर आहे. आणि इथे मी आपली जी मटकी आहे ती ठेवलेली आहे बघा. आता याच्या चाळणीमध्येच ठेवलेले आहे जेणेकरून मोड येतील. पण मी विचार केला उद्या बनवू, पण म्हणून सांगितलं नाही आजच बनवतो. म्हटलं ठीक आहे. मी ब्राऊन ब्रेड खाणार आहे, बाकीचे दुसरे ब्रेड आणलेले आहे व्हाईट, ते बाकीचे खातील. तर चला आता मसाला कसा बनवायचा किंवा फोडणीला काय करायचं आहे त्याची तयारी अगोदर मी करून ठेवते, मग मला तुम्हाला दाखवता येईल. इथे मी आता लसूण आल्याची पेस्ट बनवलेली आहे फ्रेश, आणि 4-5 वेळा यूज होईल म्हणून मी एवढीच बनवून ठेवते, जास्त बनवून ठेवत नाही. आणि बनवून ठेवली ना तर खरंच आपला वेळ वाचतो. नाही तर मग लसूण आणि परत सोला, परत मग पेस्ट बनवा. असं बनवलेलं असं पटकन फोडणी देता येते. इथे मी मूग मटकी मिक्स घेतलेली आहे, फक्त एवढंच का मोडणे आलेले आहे त्याला. इथे कांदा आणि कोथिंबीर आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. ही वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला मिसळ दाखवते. तर इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अगोदर तेल टाकायचं. तेल टाकलं, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झालं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची, जिरे पण टाकायचे आहे, तडतडल्यावर लगेच कढीपत्ता आणि थोडासा कांदा, अर्धा कांदा कट केलेला आहे मी. आपल्याला परतवायचं आहे. आता कांदा छान परतवलेला आहे. यामध्ये आपल्याला लसूण आल्याची पेस्ट टाकायची आहे, कारण की लसूण आलं यामध्येच यूज होणार आहे. वाटण दुसरं बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये लसूण आलं आपण ॲड करणार नाही आहोत. म्हणून आत्ता मी यामध्ये ना 1.5 चमचा घेतलेली आहे लसूण आल्याची पेस्ट. बघा एवढी अशी. आणि हे 1 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे आपल्याला. लसूण आल्याची पेस्ट 1-2 मिनटं परतवली, त्यामध्ये मूग मटकी टाकलेली आहे. यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची आहे. हे मिक्स करून घेऊ आपण. आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि फक्त एकच विसल घ्यायची आहे आपल्याला. खूप जास्त विसल नाही घ्यायची आहे, नाही तर पूर्ण ते शिजून जाणार. फक्त मटकी मूग शिजली पाहिजे एवढंच. आता कुकरमध्ये मूग मटकी शिजते तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता मी कांदा आहे ना 4 बाजूने याला असं कट करून याला भाजायला ठेवते. आणि कांदा जसा भाजत आला तर त्यामध्ये आपल्याला हा टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे. आणि कोथिंबीर आणि खोबरं याचंच वाटण असणार आहे. लसूण आलं आपल्याला ॲड करायचं नाही, कारण की ऑलरेडी आपण
शिजताना टाकलेलं आहे म्हणून. आणि भाजून झाल्यावर दाखवते तुम्हाला. हे बघा असं चारी बाजूने भाजून घ्यायचं आहे टॉमॅटो आणि हा कांदा. आपला मसाला तयार झालेला आहे. टॉमॅटो, कांदा, खोबरं आणि कोथिंबीर. आता हे गार झाल्याच्यानंतर ग्राइंड करून घ्यायचं आहे. लसूण आलं ॲड करायचं नाही परत. आणि मग ग्राइंड करून झाल्याच्यानंतर फोडणी देईल ना मी तेव्हा दाखवते तुम्हाला. तेल टाकलेलं आहे मी. मसाला जो ग्राइंड करून ठेवला होता तेलात टाकणार आहोत. परतून घेऊ चांगलं. आणि यामध्ये आपण जसं मसाले ॲड करतो ना तसं आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. त्याचं ते थोडीशी हळद टाकलेले आहे आपण ऑलरेडी. थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हा आपला घरचा काळा मसाला, आणि थोडीशी धने पावडर. आधी थांबेला हो. आणि हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तेल सुटेपर्यंत हा आपल्याला मसाला परतवायचा आहे. मसाला परतवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जे शिजवली होती ना मूग मटकी ती यामध्ये टाकून देणार आहोत. आणि कन्सिस्टन्सी आपल्याला जशी पाहिजे तशी यामध्ये मी थोडंसं पाणी अजून ॲड करणार. हे जे मसाल्यातलं पाणी होतं ना थोडंसं अजून पाणी ॲड करणार. एवढं इनफ आहे. म्हणजे आपल्याला मीठ चेक करायचं आहे. भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. आणि 10-15 मिनटं स्लो गॅसवर आपल्याला ही मटकी उकळू द्यायची आहे. आणि तुम्ही हळूहळू बघणार इतका सुंदर कलर येतो आणि टेस्टला ही मटकी अप्रतिम होते. थोडंसं मीठ कमी आहे. झाल्यावर दाखवते. तुम्ही बघू शकता काय सुंदर कलर आलेला आहे मटकीला. आणि अशा पद्धतीची तुम्ही आहे ना मटकी बनवू शकता किंवा मिसळ बनवू शकता. आणि मोड आलेले असले ना तर उत्तमच, अजून चव वाढते. बरं आवाज कमी करते का बाबू. जेवण झालं आणि इतकी भारी मिसळ झाली होती ना, खूप भारी झाली होती. आणि भरपूर बनवली होती मी आणि थोडीशीच राहिली ती. आणि लगेचच मी आवरून घेतलं आहे बघा. इथलं डायनिंग टेबलचं सगळं लगेच वॅक्यूमने सगळं क्लीन करून घेतलं मी. आणि जेवण तर झालं पण आता मी 2-2.5 तासानंतर मग मी जिमला जाणार आहे. कारण की जेवण झाल्यानंतर 2-3 तासाचा गॅप पाहिजे आणि त्यानंतर मग जिमला गेलं पाहिजे. आणि जेवण झाल्या लगेचच असं जिमला नाही जाऊ शकत आपण. आणि आता मी थोडासा आराम करणार आहे. सकाळी तर मी लवकरच उठले होते कारण की सवय आहे म्हणून. पण नंतर ब्रेकफास्ट वगैरे उशिरा झाला. आणि आम्ही विचार केलेला आहे आज परिबेला सोबत आहे ना. हे बघा इथे, हे बघा लाडोबा बघा, लाडोबा. आणि आम्ही विचार केलेला आहे का मूवी बघायचा परिबेला सोबत आणि टाईम स्पेंड करायचा. पण मी जेव्हा जिमवरनं येईल ना तेव्हा. आणि या दोघींना जायचं होतं पार्कला, काय गेलं नाही ग. पाऊस आला. निघाल्या, तयारी वगैरे केली, जशा निघणार लगेच पाऊस आला. आणि मग आता रेडीच झालेले आहेत ते बघा. पाऊस थांबला का लगेच जाणार ते. सुट्टी आता एकदम मस्त मजा ना. आता तर 21 झाला, 1:20. तर त्यांना मराठीत एवढं लगेच लक्षात येत नाही म्हणून मग ते सांगावं लागतं इंग्लिशमध्ये. तर चला थोडासा आराम करते नंतर बोलते. जस्ट जिम झाली. 2:15ला 3 वाजता घरातनं निघाले आणि आत्ता वाजलेले आहे 4:30. म्हणजे 1.5 तास मी आज जिम केली. नॉर्मली 1 तास करते कारण की आज आहे पब्लिक हॉलिडे आणि मनोज पण घरात आहे. ऑफिसचं काम नाही आहे, त्यांना सुट्टी आहे म्हणून. मग परिबेलाकडं त्यांना ते आहे म्हणून परिबेलाकडे लक्ष द्यायला म्हणून मग मी म्हटलं चला आता 1.5 तास करते. थोडासा टाईम वाढवते, 1 किंवा 1.5 तास. जस्ट आले घरी मी. जस्ट म्हणजे 10-15 मिनटं झाले आणि कपडे वगैरे चेंज केले मी. आता वाजलेले आहे 5. तर आपण जास्त काय आवरायचं नाही आहे, फक्त डिशवॉशरमध्ये भांडी लावायची आहे. बाकी मी मिसळ बनवली होती ना ती आहे. पण माझं जेवण आहे ना मी वेगळं बनवणार आहे. राईस
आणि पनीर ग्रेव्ही सलाड असं असणार आहे रात्रीचं जेवण माझं. आणि 6पर्यंत मी जेवणार, म्हणजे 10-15 मिनटामध्ये आता स्वयंपाकाला लागणार मी. आणि काय लवकर अगदी सिम्पलशीच अशी मी भाजी बनवणार आहे पनीर ग्रेव्ही. आणि वातावरण इथं दिवसात ना 15 वेळा तर आहे ना, ते 15-20 वेळा तर ते वातावरण चेंज झालं आहे. सकाळी गारांचा पाऊस, परत आहे ना ढगाळलेलं वातावरण, परत ऊन, परत पाऊस, परत ऊन, परत पाऊस. किती वेळा ते झालं. आता मी जिमला होते ना तर मग गारांचा पाऊस पडला होता आणि आता बघा ऊन पडलं आहे किती. बघा प्रकाश बघा किती घरात येतोय. आणि आता म्हणतो मोबाईलला ना चार्ज पण करून घेते अगोदर, म्हणजे चार्जिंग करून घेते फुल, कारण की मग मध्ये मध्ये ना व्हिडिओ शूट करावा लागतो ना, तर मग ते राहूनच जातं मग. आणि माहीत नाही मोबाईलमध्ये ना मी जेव्हा व्हिडिओ शूट करते ना मध्येच आहे ना मोबाईल ब्लॅक होतो आणि बंद होऊन जातो. आणि आता काही खूप जुना मोबाईल नाही, 3 वर्षापूर्वी हा घेतला होता. iPhone 14 Pro Max आहे हा. आणि किती वेळा आता पडला असेल माझ्या हातात ना, तो 15-20 वेळेस तर पडला, त्याच्यापेक्षा जास्त पडला असेल तो. कारण की घाईघाईमध्ये फोन येत असेल किंवा व्हिडिओ शूट होत असेल आणि मध्येच फोन येतो, मग घाईघाई घेताना किंवा असं हातातनं असं सटकतो, तर तेव्हा खूप वेळेस पडलेला आहे हा मोबाईल. आता तर लगेच मला चेंज करायचं नाही आहे, पण मग म्हटलं असं काय होतं माहीत नाही. तर चला आता मोबाईल मी अगोदर आहे ना चार्ज करून घेते आणि बोलते. हे बघा सिम्पल पनीरची ग्रेव्ही बनवलेली आहे. जस्ट कांदा, टोमॅटो, शिमला मिरची टाकलेली आहे आणि बाकीचे मसाले आणि दह्यामध्ये सगळे मसाले टाकून हे मिक्स केलं. दही आहे हे. जेवण करायला बसते मी. 6 वाजलेले आहेत. मला भूक लागली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 1 वाटीभर मी पनीरची भाजी घेतलेली आहे. दह्याचं मिक्सचर करून मी ही ग्रेव्ही एकदम सिम्पल वेने बनवलेली आहे. त्यानंतर मग मी राईस घेतलेला आहे, 1 अंडं घेतलेलं आहे आणि ते आहे काकडे. असं माझं मील आहे. चला आता मी जेवण करते, भूक लागली खूप. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि आम्ही दोघं निघालेलो आहोत राऊंड मारण्यासाठी. आणि भरपूर जण म्हणत होते मनोज दादा दिसतच नाही. का दिसत नाही? मे बी मी ऑफिसच्या कामामध्ये असेल ना, त्यामुळे. सध्या बिझी आहे तुम्ही खूप. हां, आणि बिझनेस कामासाठी जावं पण लागतो मला कधी कधी ना, त्यामुळे येत नसेल. हो, तर आज सुट्टी आहे. हो, सगळे म्हणत होते किती दिवस झाले मनोज दादा दिसतच नाही आता व्हिडिओमध्ये. तर मनोज सध्या खूप बिझी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मनोज बिझनेस मीटिंगसाठी पण जातात जर्मनीला, तर ते पण त्यांचं चालू आहे आणि ऑफिसला पण जावं लागतं असं. तर आता आम्ही राऊंड मारतो आहे. थंडी तर आहे भरपूर. माझं नाक, चेहरा थोडासा लाल झाला असेल. परिबेला आहे ना गेलेले आहे पार्कमध्ये खेळायला, आणि आम्ही जिथे आहे ना त्याच्या मागेच पार्क आहे, त्यामुळे आम्ही कसं इथून राऊंड मारतो आणि त्यांच्याकडे पण लक्ष देतो आहे असं. आणि वातावरण मस्त आहे आता, बरं आहे, पाऊस नाही. आणि खूप दिवसापासून आमचं दोघांचं चालू होतं है ना, किती दिवसापासून आपण ठरवत होतो का राऊंड मारायला जाऊ, पण मग ते पॉसिबलच होत नव्हतं. एकतर कंटाळा यायचा किंवा काय दुसरी घरातली जी कामं आहे ना ती करायची असायची, म्हणजे ती पेंडिंग असायची, मग ते पण करायचे, त्यामुळे मग ते राहून जायचं. पण आता आम्ही आलो आहोत, म्हटलं अर्धा तास तरी राऊंड मारू. जेवण झालं आहे आणि तुम्ही बघितलं म्हणजे मी मगाशी तुम्हाला दाखवलं का जेवण एकदम हेल्दी घेते मी. प्रोटीन, फायबर, कार्ब्स पण घेत आहे. आणि म्हटलं चला मध्ये मध्ये तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करते. पर रिटर्न जायचं का? तर माझं जेवण झालं. आणि असं जेवण असलं ना तर तुम्हाला कधीच हेवी वाटत नाही. आणि मग असं प्रॉपर वेने सगळ्या गोष्टी घेतल्या ना तर कोणत्याच गोष्टीची शरीरामध्ये कमतरता भासत नाही. तर चला आता आम्ही मस्त राऊंड मारतो. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे आणि गप्पा पण होतात, राऊंड पण मारणं होतं आणि परिबेलाकडे लक्ष देणं पण असतं. आता हे काय बनवणं चाललं तुमचं? आता यांना नाचोस खायचे आहे आणि मूवीचा प्लॅन आहे. तर हे 3 खाणार आहे, मी नाही खाणार आहे. एक गार्ले लागणार, लेमन लागणार. मी तर सगळं आवरून घेतलं होतं, पण आता मनोजला उद्या ऑफिसला जायचं आहे. तर फ्रीजमध्ये मी कांद्याची पात आणून ठेवली होती, तर उद्या कांद्याची पात देऊ ना. हां, तर बघा मी हे मोड आणण्यासाठी असं ठेवलं आहे. तर बघा खरोखर त्याला अशी मोड येत आहेत बघा या दोन्ही साईडला. आणि बघा इथे. चला आता मी काय करते, कांद्याची पात आहे ना कट करून घेते. मनोजला उद्या ऑफिसला जायचं आहे, तर मग टिफिनला मी कांद्याची पात देणार आहे दाण्याचं पोट टाकून. तर मग मी रात्री काय करते आता,
स्वच्छ धुवून घेतली अगोदर कांद्याची पात आणि आता चिरून ठेवते या हवाबंद डब्यामध्ये. आणि दाण्याचं कूट करायचं आहे ते शेंगदाणे सुद्धा भाजून ठेवले. हे कट करेपर्यंत हे गार होईल आणि यांचं नाचोचं ते वकामोले बनवून झालेलं आहे. बरं बाई, टेस्ट कर कसं झालं. दोघांनी बनवलं ते मी येऊन बनवलं. गुड ना. इतकी फ्रेश आहे कांद्याची पात हा ना. किती छान भाज्या मिळाला काय आणि कांदे आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही गेलो होतो ना आता ब्लॅक फॉरेस्टला, तर तिथे पण आहे ना फार्मर मार्केट होतं. तिथे कांद्याची पात इतकी फ्रेश होती, कांदे पण मोठे मोठे होते. आणि काल पण ग्रँड फेजला माझं फेवरेट शॉप आहे ते. खूप फ्रेश भाज्या फळं मिळतात आणि काय घेऊ नको असं, काय घेऊ आणि काय नाही असं होतं मला. तरी पण नाही म्हणतं मी खूप भाज्या घेतल्या आणि अशा फ्रेश भाज्या ना लगेचच मी बनवून टाकते. ते आता बघा कांद्याची पात आहे तर उद्या होऊन जाणार आणि उद्या टिफिनला मग लागणारच आहे. तर म्हटलं वाय नॉट हे. मग ते कटून घेते. मला दाण्याचा कूट टाकून आवडते थोडीशी असे ना लतपत अशी भाजी. आणि हे कसं सोपं पडतं ॲक्च्युली ना कट करायचं. मग एवढं सकाळी सकाळी कुठं मिक्सर लावायचा, त्यापेक्षा हे बरं आहे. असलं का लगेच फक्त फोडणी द्यायची आणि दाण्याचा कूट केलेला असला का तो नंतर मग ॲड करायचा. आणि ही जी सुरी आहे ना आपण आयक्यामधून घेतली होती ना, तर इतकं छान चॉप होतं ना याच्याने. ही याच्यापेक्षा छोटी साईज, ही साईज मीडियम आणि सगळ्यात मोठी साईज पण आहे लार्ज ना. जास्त कोणी तिघच वापरते. त्यात ती गॅस घेतलेले आहे ना तर त्यात वापरते. तर किचनचं झालं सगळं. उद्याची तयारी सगळी झालेली आहे. आता आम्ही मूवी बघतोय परिबेला सोबत आणि किड्स मूवी असणार आहे छान. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.